मैं तेरे को मान दिया ना हिंदी में बात करके, तो मेरे को तो सम्मान देना चाहिए ना महाराष्ट्र में मराठी बोल के। कितने साल हो गए तेरे को जॉब करके यहाँ पे? 2 साल। कितने साल हो गए? 2 साल हो गए। हाँ, मराठी क्यों नहीं सीखा? मराठी का नाही येत तुला? शिकेगा सर। कधी शिकणार? कधी शिकणार मराठी? हाँ, नाव दाखव जरा। ब्रिजेश कुमार गुप्ता हा छत्रपतींचे फोटो काढताना हा व्यक्ती कुठे, हा वसई फोर्टला असतो बरोबर, सिक्युरिटी गार्ड, हा आपल्यासारख्या मराठ्यांना फोटो काढताना थांबवतोय। याचं काय केलं पाहिजे? आणि बोलतो हक्काने मला मराठी येत नाही। वसईच्या किल्ल्यात थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटो काढण्याला बंदी, परप्रांतीयाची मुजोरी उघड, वसई किल्ल्यावर मराठीचा अपमान, खुद्द शिवछत्रपतींच्या वेशभूषेत आलेल्या व्यक्तीला हिंदीत बोलण्याचा आदेश, मराठी नाही हिंदी में बोलो असं सांगणाऱ्या परप्रांतीय सुरक्षा रक्षकाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून मनसे आक्रमक बनली आहे। वसईच्या ऐतिहासिक किल्ल्यावर घडलेली ही घटना आता राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे। वसई किल्ल्यावर फक्त मराठी माणसालाच नोकरी द्यावी, अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ, मनसेच्या स्थानिक शाखेमध्ये ब्रिजेश कुमार गुप्ता या सुरक्षा रक्षकाला बोलावून माफीनामा देण्यास भाग पाडण्यात आला। दरम्यान मराठी एकीकरण समितीने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे। आता असं वाटतंय की तलवारीचा खरा वापर करण्याची वेळ पुन्हा आली आहे। महाराष्ट्रात मराठी माणूसच परका वाटायला लागला आहे। मुख्यमंत्र्यांच्या लाचार धोरणामुळे परप्रांतीय माजोरडे झाले आहेत। छठ पूजेला बिहारमध्ये जाऊन निमंत्रण देणारे मुख्यमंत्रीच या परिस्थितीस जबाबदार आहेत। कल के वीडियो में जो भी हमसे गलती हुआ सो मैं क्षमा मांगता हूँ। छत्रपति शिवाजी महाराज को कोटि कोटि प्रणाम करता हूँ। और रही बात मराठी भाषा, तो मैं सीखने का प्रयास करूंगा सर। मराठी जनता की सबसे माफी मांगता हूँ, जो भी गलती हुआ उसको क्षमा मांगता हूँ। जय महाराष्ट्र। सॉरी सर, जो भी कल गलती हुआ मैं उसको माफी मांगता हूँ। जो भी मेरे से गलती हुई मैं उसको क्षमा मांगता हूँ। आज के बाद मैं ऐसा गलती नहीं करूंगा। सॉरी सर। क्या सर? नहीं, मेरे से कोई जबरदस्ती नहीं कर, मैं अपने मुंह से बोल रहा हूँ सर। कोई जबरदस्ती मेरे से नहीं करा सर। वसई किल्ल्यावरून एक अवचित प्रकार समोर येतोय। समाज माध्यमावरती एक व्हिडिओ व्हायरल होतोय। एक आपला मराठी बांधव छत्रपती शिवरायांच्या वेशभूषेमध्ये त्या ठिकाणी गेला असता एक माजोरडा परप्रांतीय सुरक्षा रक्षक हा SIS नावाच्या संस्थेचा सुरक्षा रक्षक आहे असं कळतंय। त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या वेशभूषेत असणाऱ्या व्यक्तीला मज्जाव करतोय, इथे मनाई आहे असं सांगतोय। हा माजोरडेपणा महाराष्ट्रामध्ये वाढलाय। बरं, छत्रपतींच्या वेशभूषेत समोरची व्यक्ती असताना देखील त्यांना सांगतोय की इथे मराठी नाही हिंदीत बोला, मला मराठी कळत नाही, हिंदीत बोला। हा माज आता छत्रपती शिवरायांच्या वेशभूषेत असणाऱ्या व्यक्तींना देखील सामोरे जावं लागतंय। सामान्य माणसाला तर अनेक ठिकाणी मराठी नाही हिंदी बोलो हा माज दाखवला जातो आणि ही दडपशाही सर्वत्र सुरू असताना मात्र आमचे राज्यकर्ते यांना निवडून दिले, सत्तेवरती बसलेत माननीय मुख्यमंत्री आणि सर्वच मंत्री महोदय या सर्व गोष्टीवरती गप्प बसून आहेत। या सर्व घटना दिवसेंदिवस वाढत असताना यावरती कोणी ठोस उपाय काढत नाहीये। कोणी येतंय, कुठेही नोकरी करतंय, आमच्या गड किल्ल्यांवरती मराठ्यांचा इतिहास असणाऱ्या किल्ल्यांवरती हे परप्रांतीय करतायत काय? स्थानिक इथे सुरक्षा रक्षक नेमू शकत नाहीयेत का? माननीय मुख्यमंत्री, आपण यांना ताकद देताय, बिहारमध्ये जाऊन आपण स्वतः सांगताय की छठपूजा काय असते, तुम्ही मराठी भाषिक मुंबईत येऊन आम्ही तुम्हाला दाखवू कशी नियोजन असतं ते। आपण यांना प्रोत्साहन देतायत, आपण सांगताय की मराठी बोलण्याची मागणी केल्यावरती सरकार ही दडपशाही सहन करणार नाही, म्हणून हा माज मराठी माणसावर या लोकांचा वाढलेला आहे। मराठी एकीकरण समिती या घटनेचा निषेध करते, सरकारला सांगते, पुरातत्व विभाग कुठे आहे, पुरातत्व विभागाला देखील सांगते सर्व आमचे गड किल्ले या ठिकाणी जे सुरक्षा रक्षक पुरवलेले आहेत हे सर्व स्थानिक मराठी भाषिक असले पाहिजे, जेणेकरून हा वाद होणार नाही। आणि अशा व्यक्तींना त्या ठिकाणी नेमलं पाहिजे ज्या लोकांना महापुरुष कोण आहे, छत्रपती शिवराय काय आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय आहेत हे कळतील। गेले 1-2 दिवस झाले हाच विषय फिरतोय। त्याच विषयाची शहानिशा करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो होतो।
त्या ठिकाणी सर्रास प्रेम युगुल त्या ठिकाणी बसलेले होते. सर्वत्र घाण कचरा हे सगळं त्या ठिकाणी पडलेलं आहे. त्या ठिकाणी सर्रास शूटिंग चालतात. आम्ही गेलो त्यावेळी सुद्धा शूटिंग चालू होत्या. परंतु या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात एखादी जर का व्यक्तीबरोबर कोणी फोटो काढायचा झाला तर त्या ठिकाणी बंधन आणलं जातंय. सर्रास मराठी माणसाचा विषय आला का कुठे ना कुठेतरी अशा प्रकारे यांच्या माध्यमातून मासे शिंकले जाते. याला आमचा विरोध आहे. आम्ही सर्रास त्या तेथील सिक्युरिटी गार्ड असतील किंवा सिक्युरिटी जे चालवतात त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की या ठिकाणी आमचा एक इशाराच दिलेला आहे, समजून घ्या, की त्या ठिकाणी जे गार्ड ठेवले जातील ते मराठीच असावेत, की ज्यांना जी वास्तू आहे ती वास्तू एक शासकीय नसून ती एक शिवाजी महाराजांच्या काळापासून जतन झालेली ती वास्तू आहे. त्यामुळे त्या वास्तूचे जतन झाले पाहिजे आणि त्या ठिकाणी मराठी गार्डच असला पाहिजे किंवा त्याची ज्याला माहिती असेल असाच गार्ड त्या ठिकाणी ठेवला गेला पाहिजे.